पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहे। मुंबईला हाय अलर्ट। ऑपरेशन सिंदूर नंतर मुंबईमध्ये हल्ल्याची शक्यता। धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळांवर हाय अलर्ट आहे। बघा तिकडे पाकिस्तानने 3 राज्यात हल्ला केला आणि महाराष्ट्रात आता महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट आहे। सतर्कता बाळगण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत। मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर मुंबईवर हल्ल्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता धार्मिक स्थळ असतील पर्यटन स्थळ असतील इथे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। भ्याड हल्ला पाकडे करू शकतात आणि त्याचमुळे आता मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर मुंबईवर हल्ल्याची शक्यता आहे। अगदी पण या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, ती सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून आता सगळीकडे सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आलेत। अधिक काय माहिती? नक्कीच मुंबईमध्ये देखील अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। आपण बघतोय की सध्या बॉर्डर एरियामध्ये तणाव चांगलाच वाढलेला आहे। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळीबार मिसाईल हल्ले सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबईसह राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आणि देशातील अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचा अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि सगळ्याच पोलीस यंत्रणांना आणि इतर सगळ्या यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। एवढंच नाही तर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या। आपण बघतोय की एकीकडे जे काही सध्या सीमावर्ती भागात सुरू आहे त्याचे पश्चात आता देशात सुरुवात झालेली आणि सगळ्याच यंत्रणा सतर्क असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अगदी सचिन, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय उद्या महत्त्वाच्या काय बैठका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या काय होणार आहेत का? मुख्यमंत्री काय बैठक घेणार आहेत का? नक्कीच बैठकीचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्याचं सगळ्याच यंत्रणांकडून सांगण्यात आलंय। अलर्टवर सगळ्या एजन्सी सध्या आपल्याला असल्याचं दिसून येत आहे। अगदी गृह मंत्रालयाकडून काय विशेष माहिती जारी करण्यात आली आहे का? आपण बघतो आपले प्रतिनिधी सचिन गाड यांनी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे। धार्मिक स्थळ पर्यटन स्थळांवर आता हाय अलर्ट करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी आता सतर्कता बाळगण्याचे आदेश दिलेले आहेत। इकडे पाकिस्ताननं भारताच्या 3 राज्यांवर हल्ला केला, भारतानं देखील लाहोरपर्यंत ड्रोन हल्ला केला आहे आणि या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अतिशय महत्त्वाचं शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, ती सुरक्षित राहावी त्यामुळे आता महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट केलेला आहे। आणि आपण बघतो आता तेजल की मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। नक्कीच आता या अनुषंगाने मोठं पाऊल उचललेलं आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर मुंबईवर हल्ल्याची शक्यता आहे।